एक गुण तर नक्कीच घेतोय आशा होती. एक नंबरची जर्सी परिधान केलेला अर्थात टीबीएम कारावी संघाचा खेळाडू अर्थात गणी मात्र त्या ठिकाणी बाद झाला. तिकडे राकेश गायकवाडचा पराक्रम आपण पाहतोय. मैदान क्रमांक 2 साठी 7-6 मध्ये नाममात्र एका गुणांनी आघाडीवर मात्र संघ आहे. 2 खेळाडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. मात्र अपेक्षित यश राकेश गायकवाड या खेळाडूला मिळणार की त्या ठिकाणी नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी. राकेश गायकवाड हा देखील एक प्रामाणिक खेळाडू आहे. एक उत्तम आणि शांत पद्धतीनं खेळणारा खेळाडू आहे. मग असेही खेळाडू असतात. गुणवत्ता खूप मोठी असते परंतु कधीही पंचांबरोबर वाद असेल किंवा अन्य कोणत्याही भूमिकेमध्ये किंवा ज्या आपल्या वर्तनाला जे चुकीचं घडतं अशा ठिकाणी मात्र त्याला खतपाणी घालणारे खेळाडू नसतात. म्हणून देखील अशा खेळाडूंचा नावलौकिक आपल्याला या कबड्डी क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आणि हेच खरं महत्व आहे. पुन्हा एकदा इकडे 1 साठी दर्शन भिंगे आणि 2 साठी पुन्हा एकदा राकेश गायकवाड. अनेक खेळाडूंना कबड्डीचा फायदा विविध क्षेत्रामध्ये जसं की राकेश गायकवाड आहे पोलीस दलामध्ये भरती झालाय. त्या ठिकाणी अनेक पोलीस दलामध्ये कार्य करणारे आपले कबड्डी खेळाडू आहेत. संजयजी मोकल आपला आदर्श आहेत. कारण ह्या कबड्डीचा फायदा निश्चितपणे आपल्याला ग्राउंडसाठी होत असतो. मग कुठेतरी ही कबड्डी आपली एक जीवनवाहिनी आहे. आपली खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला आकार देणारी एक कबड्डी आहे. म्हणून कबड्डी ही मान सन्मानाची कबड्डी आहे. आत्मसन्मानाची कबड्डी आहे. आत्मसन्मानानं मीही कबड्डीचा खेळाडू आहे हे आपण सांगू शकतो. मग हा मर्दानी खेळ करणारे आपण सगळे कबड्डीच्या प्रवाहातील सर्व खेळाडू आहोत. पुन्हा एकदा आविष्कार. इकडे सागर. शेवट गोडकरी. अच्छा कबड्डीचा आणि ह्या कबड्डीतील सांगता समारोपामध्ये 4ही संघ. भोंगा वाजलाय पण थर्ड रेट आणि दर्शन भिंगे बांधण संघाचा खेळाडू आहे. आणि खरंच भेटला. आविष्कार श्रीराम कमळपाडा संघाचा खेळाडू. आणि खरंच भेटला. म्हणजे ज्या वेळेला भेटला हे शब्द मात्र ज्या वेळेला बाहेर पडतात ना या भेटण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. पुन्हा इकडे 4 नंबर अनुराग सिंग कबड्डीतील खरा तर किंगच आहे.
अनुराग सिंग, ओमकार वैश्वी असे विविध या ठिकाणी संघातील खेळाडू आहेत. इकडे वाशी संघाचा खेळाडू विकास जोगडे. मात्र आज विविध संघातून खेळ करणारे खेळाडू आज एकाच मैदानावर मात्र आपण खेळत असताना पाहतोय. टीबीएम कारावीचा संदेश. मग रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी, या ठिकाणी आपल्या कबड्डीच्या चाहत्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ दाखवण्यासाठी एकाच मैदानावर, एकाच व्यासपीठावर, एकाच दिशेनं जाणारे हे सर्व खेळाडू आहेत. आणि हे इथेपर्यंत आणण्याची ताकद आमच्या चिंतामणी क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मात्र या ठिकाणी दाखवली. चिंतामणी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, तदनंतर सचिव, सहकारी, संघटक, सल्लागार यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा इथेपर्यंत आपण आणलीत. पुढच्याला मागच्याचा आधार. काय स्मित हास्य मात्र अनुराग सिंगच्या चेहऱ्यावर दिसतंय. मात्र हे हास्याचं कारण काय मात्र कळलेलं नाहीये. तिकडे 13-9 आहे. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी चालू असलेला सामना VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन्स हा मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सामना खेळला जातोय. अजूनही मैदान क्रमांक 2 वर मात्र त्या ठिकाणी VLB स्पोर्ट्स हा संघ 13 गुणांवर आहे आणि श्री कन्स्ट्रक्शन 10 गुणांवर आहे. म्हणजे अजूनपर्यंत 3 गुणांची आघाडी आपण VLB स्पोर्ट्स या संघाकडे पाहतोय. VLB स्पोर्ट्स हा विष्णू बांदकर यांचा संघ आहे. कबड्डीतील खऱ्या अर्थानं एक जुनं नाव आणि कबड्डीतील हौशी, कबड्डीचे चाहते आहेत. कबड्डी खेळ त्यानं खेळलेला आहे आणि कबड्डीसाठी वाटेल ते करण्याची तयारी विष्णू बांदकर यांच्यामध्ये आहे. असे एक हौशी आहेत. कबड्डीसाठी खूप मोठं योगदान, मग आर्थिक असेल किंवा शारीरिक असेल, श्रमदानातून असेल, एक चांगल्या ठिकाणी कार्यरत असणारे एक विष्णू बांदकर आहेत. उपनिबंधक म्हणून कार्य करणारे एक आहेत. अधिकारी वर्ग आहेत. आता मात्र निवृत्त आहेत विष्णू बांदकर. मग आता हा निवृत्तीनंतरचा जो जीवन प्रवास आहे हा निश्चित कबड्डी क्षेत्रामध्ये, मग अशा कबड्डींचे संघमालक म्हणून, अशा कबड्डी स्पर्धांसाठी खऱ्या अर्थानं एक आर्थिक फंडाच्या माध्यमातून त्यांना मदत म्हणून, अशा विविध माध्यमातून ते सिद्ध होत असतात. 14-10 घ्या, वेळ लावू नका. आता मैदान क्रमांक 1 उद्या पुन्हा यायचं आहे याच ठिकाणी. मात्र ह्या आजच्या वेळेच्या अगोदर मात्र आपल्याला यायचं आहे, कारण उद्याचा दिवस आजच्या कबड्डी स्पर्धेतील एक महत्वपूर्ण दिवस असेल, जो निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेतील आपल्याला मानांकन मात्र देणार आहे. आता आदर्श कारलेकर चितबादेवी कुरुल संघाचा खेळाडू आहे. आदर्श कारलेकर तिकडे सुद्धा सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 14-10, 10-14 म्हणजेच VLB स्पोर्ट्स 14 आणि श्री कन्स्ट्रक्शन 10. राकेश गायकवाड, जय बजरंग रोहा. आता मात्र ओमकार वैश्वी संघाचा आपण बहिरोलकर, इकडे सुद्धा भोंगा वाजलाय. आता मात्र पहिल्या चढाईमध्ये परत जाण्यासाठी संधी होती. आता मात्र इथे पॉइंटची बंदी आहे.
माझा तो मिळवावाच लागणार आहे आदर्श आपल्याला. आदर्श मात्र ची खूप मोठी डेअरिंग आहे, परंतु नाही. आदर्श म्हणजेच बैलगाडीचा देखील एक चांगला चालक आहे. आत्ताच रोहा येथील बंदरामध्ये खरं तर फायनल मध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली कार्यकरांची गाडी आहे. पुन्हा एकदा दर्शन भिंगे. नाही म्हटलं तरी सुद्धा 3:32 झालेले आहेत, परंतु चांगला निर्णय या ठिकाणी आपल्या सामना समिती आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून मात्र घेण्यात आला. कारण जेवढी स्पर्धा कव्हर होईल तेवढी कव्हर करण्याचा अर्थात मोकळ सर आपण या ठिकाणी प्रयत्न केलात. मात्रे सर आपण देखील या ठिकाणी प्रयत्न केलात आणि आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण देखील खूप मोठे या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याची मात्र डेअरिंग केली. सामना मात्र संपलेला आहे मैदान क्रमांक 1चा. त्या ठिकाणी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर या सामन्यामध्ये वैष्णवी वॉरियर्स हा संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. मैदान क्रमांक 2 वर 15-12 अजूनपर्यंत आपण पाहतो VLB स्पोर्ट्स हा संघ मात्र आघाडीवर आहे आणि पिछाडीवर असणारा श्री कन्स्ट्रक्शन हा संघ आहे. गुरुनाथजी शेरमकर सर, उद्या सकाळची शाळा आहे. गुरुनाथजी शेरमकर सर आमचे केंद्र प्रमुख आहेत. प्रवीण हे जमा करून घे पंचांचं. शेवट हा गोडकरी अर्थात पहिल्या दिवसाचे हे सामने ग्राउंड क्रमांक 1 वरचे सामने या ठिकाणी संपतेत. खऱ्या अर्थानं पहिला दिवस जे 16 संघाचे संघमालक यांचं विशेष मी आभार मानतो. कारण आजच्या या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आणि आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं त्यांनी या 16 संघाच्या संघमालकांनी जे केलं, मी खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अर्थात जे खेळाडू आयकॉन खेळाडू आणि या विभागातले खेळाडू यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं पहिला दिवस आपल्याला हा साजरा संपन्न झाला. स्पर्धा कशी असावी त्याचं एक अतिशय चांगलं उत्तम उदाहरण या स्पर्धेनं दाखवून दिलंय. कुठल्याही प्रकारचं स्पर्धेला गालबोट न लावता, अर्थात या अशा स्पर्धेला गालबोट लागूच शकत नाहीये. कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे आपल्याकडे अतिशय कुशल नेतृत्वाखाली ज्यांच्या निरीक्षणाखाली ही स्पर्धा पार पाडली जाते ते आदरणीय संजय मोकल सर आणि त्यांच्या सर्व टीमचं अर्थात रवी मात्रे सर यांचा पण मी विशेष आभार मानतो. आपण पहिल्या दिवशी या ठिकाणी आलात तर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हे जे पंच या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी अतिशय चांगली दर्जेदार अशी कामगिरी केली. मंडळाच्या वतीने मी आपल्याला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. सर, आमच्याकडून आमच्या मंडळाकडून आपली जर काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या दिलाने आम्हाला माफ कराल अशी मी आशा व्यक्त करतो. संजय मोकल सर, आपण रात्रीचे माफ करा पहाटेचे 3:45 वाजलेले आहेत. आपण चांगली कामगिरी पार पाडून या ठिकाणी आपण लांब पेंट सारख्या ठिकाणी जाताना आपण
सावकाश जायचंय. आपल्या पुढच्या भावी आयुष्यासाठी आमच्या या मंडळाकडून आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. आपल्या हातून अशी चांगली कबड्डीची सेवा घडो, या जिल्ह्याचं नाव आपल्यामुळे उज्ज्वल हो. मी खऱ्या अर्थानं जना पाटील सर आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. संजय मोकल सर, जना पाटील सर, रात्रीचे पहाटेचे 3:45 वाजलेत, तर मनापासून कौतुक करेन. ते रवी म्हात्रे सरांचं सुद्धा. आपणा सर्वांचं मनापासून धन्यवाद. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सामने संपल्यानंतर आपण स्टेज पाशी सगळ्यांनी जमायचं आहे. उद्याच्या दिवसाचं आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे. खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन, आणि खरं तर आमचे मित्र आहेत, पण त्यांना धन्यवाद तर द्यायलाच पाहिजेत. कारण धन्यवाद जर दिले नाहीत तर आम्ही मात्र थोडेसे कृतज्ञ ठरू. आणि म्हणून मी संजय पोईलकर सरांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या मधुर वाणीनं आजच्या या दिवसाचं अतिशय चांगलं सूत्रसंचलन त्यांनी केलं. आपला प्रत्येकने प्रत्येक क्षण, प्रत्येक खेळाडूची माहिती, प्रत्येक खेळाडूचा खेळ असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय चांगलं काम पोईलकर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आमचे अतिशय जवळचे मित्र असलेले संजय सर आपल्याला सुद्धा आज 3:45 पर्यंत या ठिकाणी आपण कार्यरत आहात. विनय रिजबूड, राजू ठाकूर, आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, पहिला दिवस आपण ज्या पद्धतीने साजरा केलाय, आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. उद्याच्या दिवसाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. उद्या महिलांचे सामने बरोबर दुपारी 3 वाजता सुरू करायचे आहेत. आणि सर पुरुषांचे पण 3 वाजता ना की 4 वाजता? सर पुरुषांचे 4 वाजता आपले 4. उद्याच्या फेऱ्यांमध्ये जे संघ गेलेले आहेत त्या सर्व संघाच्या कर्णधारांनी आणि संघ मालकांनी याची नोंद घ्या. बरोबर 4 वाजता पहिली विजल या ठिकाणी पडणार आहे. 4 वाजता पहिली शिटी वाजल्यावरती आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. महिलांचे सामने उद्या दुपारी बरोबर 3 वाजता या ठिकाणी सुरू होतील, याची सगळ्यांनी आपण नोंद घ्या. अनिल राऊत सर, आपण जरी अथर्व कन्स्ट्रक्शनचे मालक असलात तरी आमचे मार्गदर्शकात आज पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण कार्यरत आहात. आपला सुद्धा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. चला, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. उद्याच्या दिवसाचं आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे. विनंती आहे, आपण सगळ्यांनी लगेच चला मैदानाकडे. तर अतिशय सुंदर कामगिरी पार पाडणारे आमचे ध्वनिक्षेपकाची काम पाडणारे, त्यांचं नाव काय, मनीष पाटील, संजय ओम